हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक्झरसाइज 1.3 सुरू करणार आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला डेफिनेशन बघायचे आहेत क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफायर जे आहे ते क्वांटिफायरचे टू टाईप्स आहेत. देअर आर टू टाईप्स ऑफ क्वांटिफायर्स. फर्स्ट टाईप जो आहे तो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आणि सेकंड टाईप जो आहे तर युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय तर देअर एक्झिस्ट ला आपण एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणणार आहे आणि फॉर ऑलला काय म्हणणार आहे आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणणार आहे. नंतर एखाद्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर यूज केला तर त्या स्टेटमेंटला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार आहे. बघा डेफिनेशन बघूया. क्वांटिफायर बघा देअर आर टू टाईप्स ऑफ क्वांटिफायर्स. पहिला कोणता आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आणि दुसरा कोणता आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल बघा हा आहे उलटा ई. हा जो आहे तर तो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल आहे. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल जो आहे तो बघा हा आहे उलटा ए. हा जो आहे ना तो युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल आहे. आता पहा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. हे जे आहे ना देअर एक्झिस्टला आपण काय म्हणणार आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आणि ते डिनोट करत असताना कसं डिनोट करणार आहे बघा ह्या सिम्बॉलने डिनोट करणार उलटा एने एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय फॉर ऑल ला आपण काय म्हणणार आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणणार आहे. आणि ते डिनोट करत असताना कसं डिनोट करणार आहे बघा उलटा एने काय करणार पण डिनोट करणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढची डेफिनेशन बघायची क्वांटिफाईड स्टेटमेंट. बघा क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर. असे स्टेटमेंट की ज्यामध्ये काय होईल क्वांटिफायर इन्व्हॉल्व असेल अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणायचं. बघा डेफिनेशन स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता ह्यावरती आपल्याला एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो आपल्याला बघायचा आहे. बघा इथं लिहूया आपण. एक्झरसाइज 1.3 मधला आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो बघूया. बघा हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो काय येते लिहितो क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू क्वेश्चन देते बघा इफ ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 11, 12 3, 5, 7, 9, 11, 12 हा ए हा सेट दिलेला आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. डिटरमाइन truth value of each of the following. Of each of the following. बघा त्यामधले जे क्वेश्चन आहेत त्यामधले जे एक्झाम्पल आहेत तर ते एक्झाम्पल लिहितोय. बघा आता त्यामध्ये फर्स्ट काय आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट x minus 8 is equal to 1. Second, all x belong to a. X square plus x is a even number. Even number. Third दिलेला आहे बघा there exist x belong to a such that x square is less than 0. नंतर फोर्थ आहे all x belong to a. All x belong to a. X is even number. X is even number. फिफ्थ नंबर्स आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए such that
such that 3x plus 8 greater than 40. आणि लास्ट आहे 6 नंबरचा. all x belong to a, 2x plus 9 greater than 14. हा क्वेश्चन आहे बघा. काय करायचं आपल्याला, तर ह्याचे जे ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत ते ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. ए दिलेला आहे, ए हा एक सेट दिलेला आहे, त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 3, 5, 7, 9, 11, 12 एलिमेंट आहेत. डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग, हे सर्वांचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड. आता हे जे सर्व स्टेटमेंट आहेत ते क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत का, तर ह्या सर्व स्टेटमेंटमध्ये काय केलं, क्वांटिफायर यूज केलं. बघा पहिलं बघा इथं काय कसला क्वांटिफायर यूज केला आहे, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज केला. इथं कसला आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केला आहे. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज केलं त्यामुळे हे क्वांटिफाईड स्टेटमेंट, हे बी क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. सर्व कसले स्टेटमेंट आहेत, क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत. तर ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. मग बघा आता ट्रूथ व्हॅल्यू बघा काय असतात. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर जर एखाद्या क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये यूज केला असेल तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी असणार. पण एक्झिस्टन्शियल म्हणजे काय, तर देअर एक्झिस्टमध्ये सम व्हॅल्यू, जर एक्सची ॲटलिस्ट वन व्हॅल्यू काय होत असेल, एक्झिस्ट होत असेल की त्या व्हॅल्यूसाठी त्या स्टेटमेंटमध्ये दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत असेल. यामध्ये बघा देअर एक्झिस्ट एक्स यूज केला आहे, देअर एक्झिस्ट आहे म्हणजे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए म्हणजे काय, ॲटलिस्ट एक तरी एक्स हा ए मधला असला पाहिजे की तो एक्स ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग असा ॲटलिस्ट एक तरी एक्स आपल्याला ए मधला मिळाला की त्या एक्सने ही कंडिशन सॅटिस्फाय केली तर हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू होणार. बघा मी काय म्हणतोय, ॲटलिस्ट एक तरी व्हॅल्यू एक्स मिळाली पाहिजे, म्हणजे ए हा जो सेट आहे ना त्या ए ह्या सेटमधली एक तरी व्हॅल्यू हे कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर ह्या स्टेटमेंटला काय म्हणणार आपण, ट्रू म्हणणार. जर एकसुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळाली नाही की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल त्यावेळेस त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, फॉल्स म्हणायचं. मग बघा बरं सांगा आता हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. पण देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट, आता एक्स हा ए मधला घ्यायचा आहे, एक तर ए मिळाला पाहिजे. मग एक्स व्हॅल्यू ह्या सर्व आहेत, मग ह्या व्हॅल्यू आपण चेक करत जायचं. मग एक्स व्हॅल्यू 3 घेतली तर 3 - 8, 3 - 8 काय होईल, 3 - 8 किती झालं, -5, 1 येईल का. हे सॅटिस्फाय होईल बघा, कशासाठी होईल, एक्स व्हॅल्यू ज्या वेळेस आपण 9 घेऊ ना त्याच वेळेस सॅटिस्फाय होईल, बरोबर ना. एक्स व्हॅल्यू 3 घेतली सॅटिस्फाय होईल का, नाही होणार. 5 घेतली तरी बी नाही होणार. 7 घेतली तरी बी नाही होणार. 9 घेतली तर होईल का सॅटिस्फाय, 9 - 8 = 1 येतोय. 11 घेतली तर नाही होणार सॅटिस्फाय, 12 घेतली तर नाही होणार सॅटिस्फाय. म्हणजे देअर एक्झिस्ट असेल तर एक तरी एक्स व्हॅल्यू आपल्याला ह्या सेटमध्ये मिळाली पाहिजे की त्या व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय होते. ॲटलिस्ट एक तरी व्हॅल्यू मिळते. कोणती व्हॅल्यू मिळते, 9साठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे एक तरी व्हॅल्यू मिळाली म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू प्रूफ आहे. लक्षात आलं काय, देअर एक्झिस्ट म्हणले की ॲटलिस्ट एक तरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे की त्यासाठी कंडिशन सॅटिस्फाय. आता पुढचं बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए x² + x इज इवन नंबर. आता काय म्हणले बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए, ऑल म्हणजे युनिव्हर्सल काय, युनिव्हर्सल क्वांटिफायर. फॉर ऑल म्हणले की सर्व व्हॅल्यू, फॉर ऑल म्हणलं की सर्व व्हॅल्यू कशामधल्या, ए मधल्या सर्व व्हॅल्यूसाठी काय झाले पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय जर होत असेल तर त्यावेळेस ते स्टेटमेंट ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. फॉर ऑल म्हणलं की सर्व व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. जर सर्व व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू असणार, अदरवाईज काय येईल ते फॉल्स येईल. एकासाठी जरी सॅटिस्फाय होत नसेल तरी बी काय करते, फॉल्स येणार आहे. मग आता बघू ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते का फॉल्स येते. ऑल एक्स बिलॉंग टू x² + x इज इवन नंबर. आता एक्स कशामधले घ्यायचे, ए मधले घ्यायचे. ऑल म्हणले की सर्वांसाठी सॅटिस्फाय झालं पाहिजे. एक्स व्हॅल्यू आपण कोणती घेतली, 3 घेतली, मग ह्यामध्ये पुट करायची. 3² + 3 किती येईल, 3चा स्क्वेअर 9, 9 + 3 12, 12 हा कसला नंबर आहे, इवन नंबर आहे, म्हणजे 3साठी सॅटिस्फाय होते, बरोबर ना. पुढची व्हॅल्यू घ्यायची 5, 5चा स्क्वेअर 25, 25 + 5 30, 30 हा इवन नंबर आहे ना, म्हणजे 5साठी बी सॅटिस्फाय होते. 7 बघा, 7चा स्क्वेअर किती येणार, 49, 49 + 7 किती येईल, 56, 56 सुद्धा काय इवन आहे म्हणजे 7साठी बी सॅटिस्फाय होते. 9 सांगा, 9चा स्क्वेअर 81, 81 मध्ये 9 ॲड केला तर काय होईल, 90, 90 आहे ना इवन नंबर म्हणजे 9साठी बी सॅटिस्फाय होते. 11, 11चा स्क्वेअर 121, 121 मध्ये 11 ॲड करा, 121
131 132 येईल. 132 काय इवन नंबर आहे, म्हणजे 11साठी बी सॅटिस्फाय होते. 12साठी बघा 12चा स्क्वेअर 144 मध्ये 12 ॲड करा तर किती येईल 156 सुद्धा काय इवन आहे. 12साठी बी काय होते सॅटिस्फाय. म्हणजे सर्व एक्ससाठी काय होते हे सॅटिस्फाय होते, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ना ट्रू येणार. ऑल म्हणलं की सर्वासाठी सॅटिस्फाय झालं पाहिजे. एकासाठी जर सॅटिस्फाय होत नसेल तरी बी ते फॉल्स येत. लक्षात आलं का. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर ट्रू कधी असणार, ज्यावेळेस ॲटलिस्ट वन व्हॅल्यूसाठी तरी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. होत असेल तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येणार. युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केलं स्टेटमेंट ट्रू कधी असणार, तर ऑल व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. ऑल व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ते स्टेटमेंट काय होईल ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. पुढचं बघा आता, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. देअर एक्झिस्ट म्हणले म्हणजे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय, ॲटलिस्ट एक तरी एक्स मिळाला पाहिजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा. एक्स वाले आहेत बघा, मग ह्यापैकी कोणता तरी एक तरी एक्स सॅटिस्फाय करतोय बघा. 3 घेतला, 3चा स्क्वेअर काय येईल 9. 9 हा 0पेक्षा लहान आहे का, नाही. सॅटिस्फाय होते का, होत नाही. 5 घेतला, 5 म्हणजे काय, 5चा स्क्वेअर किती येईल 25 आहे का 0पेक्षा लहान, नाही. 7 घेतला, स्क्वेअर किती येणार आहे 49, 0पेक्षा लहान आहे का. 9 घेतला, 81 0पेक्षा लहान आहे का. नंतर 11 घेतला, 11चा स्क्वेअर काय येणार 121 0पेक्षा लहान आहे का, नाही. 12 घेतला, 12चा स्क्वेअर 144 0पेक्षा लहान आहे का, नाही. म्हणजे ह्यामध्ये बघा काय होते, अशी एक्सची एक ही व्हॅल्यू मिळत नाही की त्या व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. एक तरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे, मिळते का एक तरी व्हॅल्यू, मिळत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय फॉल्स. पुढे बघा, ऑल एक्स बिलॉंग टू एक्स इज इवन नंबर. ऑल एक्स म्हणलं की काय, ऑल व्हॅल्यू एक्सच्या सर्व एक्स व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग आता एक्स व्हॅल्यू घ्यायच्यात ए मधल्या एक्स व्हॅल्यू घेतली 3 इज इवन नंबर. 3 हा इवन नंबर आहे का, नाही. पहिलीच कंडिशन बघा, एक्स 3 घेतला तर तो इवन नंबर आहे का, नाही. पुढचे चेक करण्याची गरज नाही. एक जरी सॅटिस्फाय होत नसेल तर ते करणार फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स. नंतर बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. आता देअर एक्झिस्ट म्हणल्यानंतर काय, एक तरी एक्स असा मिळाला पाहिजे की ज्या एक्सने कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता एक एक्स चेक करूया बघा. एक्सची व्हॅल्यू 3 घेतली, 3 घेतली तर 3 × 3 9, 9 + 8 9 + 8 किती येईल 17 ग्रेटर दॅन 14. 3साठी सॅटिस्फाय होत नाही. त्यानंतर 5 घेतला, 5 × 3 किती येईल 15 + 8 किती येणार 23. सॅटिस्फाय होत नाही. 7 घेतला, 7 × 3 21, 21 + 8 29 सॅटिस्फाय होत नाही. 9 घेतला, 9 × 3 87, 9 × 3 किती येईल 27, 27 + 8 किती येणार आहे 35, तरी बी सॅटिस्फाय होत नाही. 11 घेतला, 11 × 3 किती येईल 33 + 8 किती येतोय 41 येतोय ना. 11 घेतलं तर काय 33 + 8 किती येणार आहे 41. मग 41 इज ग्रेटर दॅन 40. म्हणजे 11साठी सॅटिस्फाय होते. देअर एक्झिस्ट म्हणजे एकासाठी तर सॅटिस्फाय झालं पाहिजे होते ना 11साठी होईल आणि 12साठी बी सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला ट्रू मिळेल. लास्टचं बघा आता शेवटचे आहे, ऑल एक्स बिलॉंग टू ए 2x + 9 इज ग्रेटर दॅन 40. ऑल एक्स म्हणल्यानंतर काय, प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय होते का बघायचे आपल्याला. प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी जर सॅटिस्फाय झाली त्याला ट्रू म्हणणार आहेत, नाही तर ते फॉल्स येईल. पहा एक्स व्हॅल्यू पहिली घेतली 3 × 2 6 + 9 किती येईल 15 हा 14पेक्षा मोठा आहे म्हणजे 3साठी सॅटिस्फाय होते. आता 3साठी सॅटिस्फाय होते तर 3पेक्षा पुढची व्हॅल्यू सगळ्या मोठ्या आहेत, बाकीच्या पुढच्या व्हॅल्यूसाठी सुद्धा काय होणार आहे सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे ट्रू आहे. समजले का हे. बघा, हे युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल किंवा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असेल, यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी असेल, ॲटलिस्ट एकासाठी तरी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे तर ते ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येणार. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायरची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी येणार, तर ऑल एक्ससाठी कंडिशन काय झाली पाहिजे सॅटिस्फाय झाली पाहिजे तरच त्याची युनिव्हर्सल क्वांटिफायर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. आता दुसरा अजून एक बघा, ज्या वेळेस आपण एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज केला आहे त्यावेळेस इथं सच दॅट आले आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर ज्या वेळेस यूज केला ते कॉमा आला आहे. म्हणजे देअर एक्झिस्ट एक्स म्हणले की पुढे सच दॅटच येणार, लक्षात घ्या. ऑल एक्स म्हणले की पुढे कॉमाच येणार. हे काय त्यामध्ये ते लक्षात आलं पाहिजे बघा.
हा जो आहे तर तो एक्झरसाइज 1.3 मधला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघितलेला आहे. आपल्याला बघायचे ड्युअल्स. ड्युअल्स म्हणजे काय, एक स्टेटमेंट आहे त्याचं ड्युअल्स आपल्याला फाइंड करायचे. का एका स्टेटमेंटवरनी दुसरं स्टेटमेंट मिळते की ते एक मग ड्युअल्स असतात. मग आता ते कोणत्या स्टेटमेंटचं ड्युअल्स होतं, ज्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन असेल, डिसजंक्शन असेल किंवा टी आणि सी असेल. स्मॉल टी स्मॉल सी. स्मॉल टी म्हणजे काय, टॅटोलॉजी, आणि स्मॉल सी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन. ज्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन असेल, डिसजंक्शन असेल किंवा स्मॉल टी असेल किंवा स्मॉल सी असेल, अशा स्टेटमेंटचं आपल्याला ड्युअल स्टेटमेंट फाइंड करता येतं. बघा काय म्हणते मी, कोणत्या स्टेटमेंटचं ड्युअल मिळतं की ज्यामध्ये काय असलं पाहिजे, कंजंक्शन, डिसजंक्शन किंवा टी आणि सी असतील तर त्याचं आपल्याला ड्युअल फाइंड करता येतं. आता ते ड्युअल कसं फाइंड करायचं, ते ड्युअल बघा, एखाद्या स्टेटमेंटचं ड्युअल फाइंड करायचं म्हणजे काय, त्या स्टेटमेंटमध्ये जर कंजंक्शन असेल तर त्याच्याऐवजी रिप्लेस करायचा डिसजंक्शन. डिसजंक्शन असेल तर त्याच्याऐवजी काय रिप्लेस करायचा, कंजंक्शन. टी असेल, टी म्हणजे टॅटोलॉजी, त्याऐवजी काय रिप्लेस करणार, स्मॉल सी. स्मॉल सी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन. किंवा स्मॉल सी असेल तर त्याच्याऐवजी काय रिप्लेस करणार, स्मॉल टी. बाकीचं निगेशन वगैरे असेल तर आहे तसं राहील. बघा लक्षात आहे, ड्युअल्समध्ये फाइंड करणार. ड्युअल्समध्ये काय होईल, कंजंक्शनचं डिसजंक्शन, डिसजंक्शनचं कंजंक्शन. टी असेल तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, सीमध्ये. सी असेल तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, टीमध्ये. आणि त्या स्टेटमेंटमध्ये निगेशन असेल तर आहे तसं राहील. आता डेफिनेशन बघू आपण ड्युअलची. बघा, इफ टू स्टेटमेंट्स कंटेन लॉजिकल कनेक्टिव्ज लाईक कंजंक्शन, डिसजंक्शन अँड लेटर्स टी अँड सी. बघा असे दोन स्टेटमेंट आहे की ज्यामध्ये काय आहेत, तर कनेक्टिव्ज आहेत. सर्व कनेक्टिव्ज नको आहेत, फक्त कोणत्या, कंजंक्शन आणि डिसजंक्शन. आणि लेटर्स कोणते असले पाहिजे, टी आणि सी. टी म्हणजे काय, टॅटोलॉजी. सी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन. देन दे आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर. अशा वेळेस त्या दोन स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, ड्युअल्स ऑफ इच अदर. इफ वन ऑफ द देम इज ऑप्टेन, त्यापैकी एक स्टेटमेंट घेतलं की त्यावरनी काय करू शकतो आपण, दुसरं ऑप्टेन करू शकतो. इफ वन ऑफ द देम इज ऑप्टेन फ्रॉम अदर, एका स्टेटमेंटवरून आपण दुसरं स्टेटमेंट काय करू शकतो, फाइंड करू शकतो. बाय इंटरचेंजिंग कंजंक्शन विथ डिसजंक्शन, डिसजंक्शन विथ कंजंक्शन, टी विथ सी आणि सी विथ टी. जर असं आपल्याला एका स्टेटमेंटवरून दुसरं स्टेटमेंट काय करता येईल, फाइंड करता येत असेल तर अशा वेळेस त्या दोन स्टेटमेंटला काय म्हणायचे, एक मागायचे ड्युअल्स म्हणायचे. ह्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो, राईट द ड्युअल्स ऑफ द स्टेटमेंट. मग तोच क्वेश्चन आता एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर सेकंड आहे, राईट ड्युअल्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. ड्युअल्स फाइंड करायचे आपल्याला. मग पहिलं बघा, पी डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन, आरचं ड्युअल्स करणार आहे. बघा ह्या स्टेटमेंट काय करायचं, ड्युअल्स फाइंड करायचे. त्याचं ड्युअल्स मी इथे समोरच लिहिणार आहे. बघा काय ड्युअल्स, बघा पी जो आहे तो पी सेम राहणार. डिसजंक्शनचं कन्वर्जन कशामध्ये होणार, डिसजंक्शन विथ कंजंक्शन. मग डिसजंक्शनच्या वेळेचे काय येणार, कंजंक्शन. नंतर क्यू जो आहे तो सेम राहील आणि कंजंक्शनचे काय होईल, डिसजंक्शन. आणि हा जो आर जो आहे तो सेम राहील. ह्या स्टेटमेंटचं हे स्टेटमेंट ड्युअल्स आहेत किंवा हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांचे ड्युअल्स ऑफ इच अदर आहेत. लक्षात आलं काय करायचं, कंजंक्शन आलं की डिसजंक्शन, डिसजंक्शन आलं की कंजंक्शन, टी आला की सी आणि सी आला की टी कन्वर्ट करता येईल. पुढचं सांगा तर सेकंड सांगता येईल तुम्हाला. पी सेम राहील, कंजंक्शनचं काय होणार, डिसजंक्शन. क्यू सेम राहील, कंजंक्शनचं काय होईल, डिसजंक्शन होईल. आणि नंतर आर आहे. ह्या स्टेटमेंटचं हे काय झालं, ड्युअल्स झालं. आता हे सांगा बरं ह्या स्टेटमेंटचं ड्युअल्स काय येईल. बघा आता पी डिसजंक्शन क्यू आहे, त्याच्या काय येईल, पी कंजंक्शन क्यू. बघा डिसजंक्शनचं कंजंक्शन झालं. आता इथं कंजंक्शन आहे त्याचं काय होईल, डिसजंक्शन. नंतर आर डिसजंक्शन आहे तर डिसजंक्शन आहे त्याचं काय होईल, कंजंक्शन होईल. म्हणजे आर कंजंक्शन येस. ह्या स्टेटमेंटचं हे काय झालं, ड्युअल झालं. पुढचं बघा आता, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. फक्त ह्या कंजंक्शनचं काय होणार, डिसजंक्शन होईल. निगेशन सेम राहतं म्हणजे काय होणार आहे, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. ह्या स्टेटमेंटचं ड्युअल झालं. ह्या सांगा बरं स्टेटमेंटचं ड्युअल काय येईल. या स्टेटमेंटचं ड्युअल काय ना, निगेशन ऑफ पी, डिसजंक्शनच्या ऐवजी काय येईल, कंजंक्शन क्यू. कंजंक्शनचे काय होणार, डिसजंक्शन. पुढे सांगा काय येईल, निगेशन ऑफ आर जो आहे तर तो सेम राहील. डिसजंक्शन ह्याच्यात बघा कंजंक्शन आहे, कंजंक्शनचं काय होईल, डिसजंक्शन. यस. सांगा ते पुढचं जे आहे, पुढचं सांगा ड्युअल काय येईल.
निगेशन ऑफ पी कंजंक्शन, मग निगेशन ऑफ पी सेम राहील, कंजंक्शनचं काय होणार डिसजंक्शन, ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ क्यू जो आहे तर तो सेम राहील, कंजंक्शनचं काय होईल डिसजंक्शन, परत ब्रॅकेटमध्ये पी डिसजंक्शन क्यू आहे त्याच्याऐवजी काय होणार पी कंजंक्शन क्यू, पुढे बघा कंजंक्शन आहे त्याचं काय होईल डिसजंक्शन, निगेशन ऑफ आर. ह्या स्टेटमेंटचं ड्युएल झालं. पुढे सांगा त्या स्टेटमेंटचं ड्युएल काय येईल. आता सी आला आहे, सीच्या ऐवजी काय होणार रिप्लेस होणार टी ने, म्हणजे काय येईल टी. डिसजंक्शनच्या ऐवजी काय होईल कंजंक्शन, पुढे सांगा ब्रॅकेटमध्ये काय येईल पी, कंजंक्शनच्या ऐवजी काय होणार डिसजंक्शन, नंतर ब्रॅकेटमध्ये क्यू, डिसजंक्शन आर आहे त्याच्याऐवजी काय होईल कंजंक्शन आर. काय झालं त्याचा ड्युएल झाला. आणि लास्ट स्टेटमेंटचं सांगा बरं ड्युएल काय येईल. निगेशन ऑफ पी जो आहे तर तो सेम राहील, डिसजंक्शनचं काय होईल कंजंक्शन, नंतर ब्रॅकेटमध्ये क्यू, कंजंक्शनच्या ऐवजी काय होणार आहे डिसजंक्शन आर, इथं कंजंक्शन आहे त्याच्याऐवजी काय येईल डिसजंक्शन, आणि टीचं काय होणार आहे सी होईल. हे काय झाले ड्युएल्स झाले. तर एवढंच आहे फक्त ह्यामध्ये ड्युएल्स फाइंड करणार. कंजंक्शनचं डिसजंक्शन, डिसजंक्शनचं कंजंक्शन, टी असेल तर सी आणि सी असेल तर टी. तर आपल्याला त्या स्टेटमेंटचे काय मिळतील ड्युएल्स मिळतील.